अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमा शहराला अणुबॉम्ब टाकले आणि सगळं काही उद्ध्वस्त झालं. एका रात्री शहर नष्ट झालं. झालेल्या नुकसानाचे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी एका लष्करी अधिकाऱ्याला अमेरिकेनं जपानला पाठवलं. नागासाकी शहरात एका स्मशानभूमीच्या बाहेर त्या अधिकाऱ्याला हा मुलगा असाच उभा असलेला दिसला. साधारण 10 वर्षाचा हा मुलगा पाठीवर एक लहान बाळ घेऊन उभा होता. अधिकाऱ्यांनी त्याच्या पाठीवरचे बाळ खाली उतरवले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते बाळ आधीच मरून गेलं होतं. तो मुलगा त्या बाळाला अंतिम संस्कार करण्यासाठी घेऊन आला होता. ते बाळ त्याचा भाऊ होतं. ते बाळ अग्नीवर सोपवलं तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यातून एक अश्रूसुद्धा नाही निघाला. शरणाला आग लागली तेव्हा त्याने आपला खालचा ओठ दाताखाली गच्च दाबला, अगदी रक्त निघेपर्यंत दाबला. शरण धड पेटलं तेव्हा हा मुलगा मागे फिरून निघून गेला. या सगळ्या काळात अधिकाऱ्याचे डोळे ओले झाले. त्या मुलाच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाची पुष्टशी रेष नाही उमटली. ताठ छाती करून तो मुलगा दुःखाला समोर गेला होता. हा फोटो सगळ्या जपानसाठी प्रेरणादायी ठरला. आजही जपान जेव्हा संकटात सापडतो तेव्हा त्याच्या वृत्तपत्रात हा फोटो छापून येतो, मोठ्या स्क्रीनवर दाखवला जातो.